मराठा साम्राज्याची राजधानी म्हटलं की रायगड डोळ्यांसमोर येतो. पण स्वराज्याच्या सर्वात धोक्याच्या 26 वर्षांत महाराजांनी एका 4500 फूट उंच अभेद्य गडावरून राज्य चालवलं. दुर्गराज राजगड. पण का? कारण त्या असुरक्षित काळात स्वराज्य टिकवण्यासाठी मुघल आणि आदिलशाही फौजांनाही न जुमानणारे एक अभेद्य लष्करी केंद्र हवे होते. या नकाशाकडे पहा. सह्याद्रीच्या दऱ्यांवर वर्चस्व गाजवणाऱ्या राजगडाचा घेर तब्बल 40 किलोमीटरचा आहे. हा किल्ला साधा गोल आकाराचा नाही. याच्या 3 भव्य माचा म्हणजेच डोंगर रांगा शत्रूला मुख्य केंद्रापासून कोसो दूर ढकलतात. संजीवनी माचीचे हे डिझाईन पहा. इथे 2 भक्कम तटबंदींच्या मध्ये एक खोल चर बांधला आहे. जर शत्रू तटबंदी ओलांडून आत आलाच तर तो या दुहेरी सापळ्यात अडकून मारला जायचा. यालाच चिलखती तटबंदी म्हणतात. आणि या सर्वांच्या मध्यभागी आहे सर्वात उंच बालेकिल्ला. राजघराणे आणि खजिन्यासाठी हा किल्ल्याच्या आतला एक सुरक्षित किल्ला होता. रायगडावर शिवरायांचा सुवर्ण राज्याभिषेक झाला हे नक्कीच खरंय. पण जर राजगडाच्या या अभेद्य आणि अचूक लष्करी वास्तुकलेने राजांचे रक्षण केले नसते तर ते विशाल साम्राज्य कधी उभेच राहिले नसते.